नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची आणि त्याच्यासाठी 2.25 इंच गळा रुंदी घेऊन 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला व्ही गळ्याचा आकार, तर आपण ह्याप्रमाणे आकार द्यायचा आहे आणि थोडासा ब्रॉड होण्यासाठी वरतून थोडंसं रेषेच्या बाहेर जायचं आहे. मोंढ्याचा आकार जो दिला तो असा कट करून घ्यायचा आणि नंतर गळ्याचा आकारसुद्धा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे आपण कॅनव्हासचा वापर करणार नाही आहे म्हणून गळ्याचा आकार आपण कट करून घेतला. नंतरून घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर. मोंढ्याच्या बाजूनी थोडासा कपडा कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूनी थोडा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि पिना लावून घ्यायच्या, म्हणजे परफेक्ट शिलाई मारता येईल. आणि ज्यांना परफेक्ट शिलाई मारता येत नाही त्यांनी काय करायचं, एक रेष मारायची, त्या रेषेवरती शिलाई मारायची. बघा इथे आपल्याला सेंटर काढायचं आहे म्हणून तिथे आपण पॉईंट टाकून घेतला, म्हणजे बरोबर सुई अशी शिलाई मारत मारत तिथे येऊन आपल्याला थांबवायची आणि नंतर पुन्हा ही शिलाई अशी कंप्लीट करायची. त्याच्यानंतर मधला जो भाग आहे ना तो असा कट करून घ्यायचा आहे आपल्याला. याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि गळ्यावरती छोटे छोटे कट आपल्याला इथे मारून घ्यायचे. पूर्ण असे गळ्यावरती कट मारायचे, शिलेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अस्तरमध्ये फोल्ड करून वरतून द्यायची छान अशी दाबटीप. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने तुम्हाला रोज अशी छान छान नवीन नवीन आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ बघायला मिळेल. आपल्या चॅनलला तुम्ही ना जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे, म्हणजे काय होईल, रोज नवीन नवीन व्हिडिओ मला तुमच्यासाठी बनवता येतील, छान छान डिझाईन्स तुमच्यासाठी बनवता येतील आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला त्या बनवून दाखवेल. बघा ह्याप्रमाणे आता कपड्याला पलटी करायचं आहे आणि पूर्ण अस्तर घ्यायचं आहे जॉईंट करून. अगदी सावकाश आणि हाताने अगदी व्यवस्थित करून ते अस्तर आपल्याला जॉईंट करायचं, म्हणजे कुठेही फुगा वगैरे पडत नाही. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आणि उरलेला जो कपडा दिसतो तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी सावकाश व्यवस्थित असं हे कट करायचं, म्हणजे जेव्हा ब्लाऊज शिवून तयार होतं तेव्हा ब्लाऊजची फिनिशिंग पण छानच येते. बघा ह्याप्रमाणे सगळं आपलं कट करून झालं की आपल्याला आता पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे आहेत. इथे पॉईंट टाकायचा आणि अर्धा इंच खाली रुंदीला पकडून वरती 4.5 इंच उंचीला असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. लगेच एक पट्टी घ्यायची, ती आपल्याला कमरेला लावायची म्हणून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती अशी ठेवून घ्यायची आपल्याला शिलाई मारून. त्याच्यावरती आपल्याला द्यायची दाबटीप आणि पुन्हा पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे अशी मध्ये फोल्ड करायची आणि एक शिलाई मारून घ्यायची. पाठीचा भाग अगदी छान असा आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला ही मोत्याची लेस लावायची, त्याच्यासाठी आपल्याला सिंगल दाबा वापरायचा आहे ती लेस लावण्यासाठी. आणि ही लेस आपल्याला अशी आतल्या बाजूने ठेवून आणि ही लेस आपल्याला पूर्ण गळ्यावरती लावून घ्यायची. ही लेस लावताना अगदी सावकाश लावायची आहे, नाही तर काय होतं, सुई तुटण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून आपण तो दाबा आहे ना तो बदलून घ्यायचा आणि मगच ही लेस लावायची.
अगदी सावकाशी लेस आपण लावून आणि पूर्ण करणार आहे. लेस आपली लावून झालेली आहे. अगदी छान लेस आपण इथे लावली बघा. त्याच्यानंतर आपण हा कपडा घेतला साधारण 3 बाय 3चा आणि त्याला आपल्याला असं त्रिकोण बनवायचं, पुन्हा असं त्रिकोण बनवायचं आणि पुन्हा एक फोल्ड असं करून घ्यायचं आहे आणि इथे घ्यायची आपल्याला शिलाई मारून. बघा असा त्रिकोण बनवला की पुन्हा असं फोल्ड करायचं आणि एक शिलाई आपल्याला इथे मारून घ्यायची आहे. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि ह्याप्रमाणे आपल्याला डिझाईनसुद्धा बनवून घ्यायची आहे. डिझाईन लावायच्या आधी आपल्याला एक घ्यायची अशी ब्रॉड लेस. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता. मी इथे थोडीशी ब्रॉड अशी लेस घेतलेली आहे आणि ती आपल्याला गळ्यावरती ह्या बाजूने अर्ध्यापर्यंत अशी लावून घ्यायची. म्हणजे गळ्याचा जो आपला सेंटर आहे त्याच्यापर्यंत आपल्याला ही लेस अशी लावून घ्यायची आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची म्हणून अगदी व्यवस्थित आणि सावकाशी लेस लावायची, कारण ती थोडीशी ब्रॉड आहे म्हणून व्यवस्थित लागल्या गेली पाहिजे अशा पद्धतीने ती लावायची आहे. नंतरून जी डिझाईन बनवली ती आपल्याला ह्या बाजूने ह्या पद्धतीने लावायची. जी शिलाई आपण मारलेली तीच शिलाई अशी बरोबर म्हणजे अशी ठेवून आणि त्याच्यावरतीच ही शिलाई येईल ह्या पद्धतीनेच ही डिझाईन आपल्याला लावून इथे पूर्ण करायची आहे. बघा ह्याप्रमाणे आपण ही डिझाईन लावली की त्याच्यावर अशी छान अशी बारीक लेस आपण इथे लावून घेणार आहे. मी इथे कपड्याचा गोट जरी लावला ना तरी खूपच सुंदर दिसेल, पण इथे आपण अशी छोटी लेस लावली तरी सुंदरच दिसते. म्हणून तुम्ही ते कपड्याचं गोट लावा किंवा मग ही लेस लावली तरी चालेल. आता आपल्याला लटकन बनवायचे, त्याच्यासाठी चौकोनी तुकडे आपण घ्यायचे. साधारण 3.5 बाय 3.5 किंवा 3 बाय 3चे असे चौकोनी तुकडे आपण घेतले आणि जे डिझाईनसाठी आपण चौकोनी तुकडे काढलेले होते त्याचं घेऊन त्याला असं त्रिकोणमध्ये शिवून घेतलं. बघा ह्याप्रमाणे हे 2 त्रिकोण आपण इथे बनवले. हा चौकोनी तुकडा घेऊन त्याच्यामध्ये हे ठेवायचं आणि अशी शिलाई मारली तरी चालेल किंवा मग डायरेक्ट इथे आधी शिलाई मारून घ्यायची आणि वरतून तो कपडा असा त्याच्यावरती फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. ओपन करून पूर्ण त्रिकोण हा आपल्याला शिलाई मारून पॅक करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण जी गळ्याला लेस लावली इथे लावून घ्यायची. लेस लावल्यामुळे ते लटकन सुंदर दिसेल. लटकन आपले बनवून झाले, जॉईंटसुद्धा करून झाले आणि हे डिझाईनला आपल्याला इथे अशी काय करायचं, असं फोल्ड करायचं आणि इथे मणी लावून घ्यायचे. पूर्ण डिझाईनला आपले मणीसुद्धा लावून झाले. डिझाईन अगदी पूर्ण झालेली आहे. कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.